हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर 8 दिवसानंतर येत आहे आषाढी एकादशी। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। विठुरायाच्या कृपेने तुम्हाला आनंदी आणि निरोगी आरोग्य मिळावं हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना। तर मी आता आषाढी एकादशीसाठी बनवत आहे सुंदर अशी पालखी, तेही कमी खर्चात, घरच्या घरी घरचं सामान वापरून मी कमी वेळेत बनवत आहे। तर बघा मी कशा प्रकारे सुंदर अशी पालखी बनवते। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक रंगीत कागद, एक छोटासा एक कशाचाही बॉक्स चालेल, मी पेढ्याचा बॉक्स घेतलेला आहे, फेविकॉल, सीजर, डेकोरेशनसाठी लेस आणि थोडेफार मनी। चला तर मग आपण पालखी बनवायला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम मी काय केले, बॉक्सच्या आकाराचा रंगीत कागद कापून घेतलेला आहे। तो व्यवस्थितरित्या त्या बॉक्सला चिटकवून घ्यायचा। मी प्रिशात त्रास देत होती म्हणून मी चिटकवून न घेता त्याला स्टॅपल केलेला आहे, परंतु स्टॅपल करताना पेपर व्यवस्थित पकडायचा आहे, नाहीतर मध्ये झोळ पडतो आणि मग ते कागद फाटण्याची शक्यता राहते। तर मी व्यवस्थितरित्या सगळीकडे स्टॅपल करून त्या बॉक्सला रंगीत कागदाने रॅप केलेला आहे। मी लाल रंगाचा कागद घेतल्यामुळे तो उठून दिसतोय। तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घेऊ शकता। बघा हा किती छान सुंदर असा पालखीचा खालचा भाग तयार झालेला आहे। आता आपण पालखीचा वरचा भाग करणार आहोत, त्यासाठी मी कार्डबोर्ड पेपर वापरलेला आहे, त्याला रंगीत पेपर स्टॅपल करून घेतलेला आहे। आता पालखीला आधार देण्यासाठी ज्या काड्या आहेत त्यांना मी पेपर रॅप करून घेत आहे। ओके, आता आपण काय करूयात, बॉक्सला सगळीकडून चमकीची जी लेस आहे ती लेस लावून त्याला डेकोरेट करणार आहोत। त्यानंतर पालखीचा जो वरचा भाग आहे त्याला मी मणी लावणार आहे। ॲक्च्युली पाऊस चालू होता आणि माझं बाहेर जाणं झालं नाही, त्यामुळे मी काय केले, माझ्या लग्नातली जी मंडवळी ठेवली ती सांभाळून ती कट करून घेऊन व्यवस्थित ते मणी चिटकवलेले आहेत। आता मी पालखीच्या खालच्या साईडला ह्या काड्या चिटकवून घेते आणि हे बघा, ह्या ज्या मंडवळ्या आहेत सुंदर दिसत आहे चिटकवल्यावर। आणि मागच्या वर्षीची एक राखी होती तीच वरच्या साईडने मी चिटकवलेली आहे। हे बघा, हा झाला पालखीच्या वरचा भाग। एकदम कमी खर्चात, थोड्याशा घरच्या सामानात खूप सुंदर आणि साधी सुधी अशी पालखी तयार झालेली आहे। छोटीशी पालखी बघा किती छान दिसते उठून, आणि वेळ पण जास्त लागला नाही। हे बघा, चमकी वगैरे सगळं मी प्रत्येक सामान मी घरचंच वापरले, फक्त एक फेविकॉलची बॉटल आणि लाल रंगाचा जो पेपर आहे तोच विकत आणलेला आहे। तुम्हीही घरच्या घरी अशी पालखी नक्की